आजच्या आपल्या या कार्यक्रमाला लाभलेले पाहुणे माननीय आमदार राजू मामा भोळे, आपण सत्कार करूया या ठिकाणी मामांचा। मनास फुलवी मनास बुलवी ही काव्य फुलांची धारा, सत्कार करूनी मान्यवरांचे पाळतो आम्ही परंपरा। सर्व मान्यवरांच्या कर्तृत्वाचा सत्कार सोहळा या ठिकाणी आपण संपन्न होत आहे। मी संस्थेचे सचिव, जीवन विकास सामाजिक संस्थेचे सचिव माननीय श्री योगेश पाटील सर यांना मी विनंती करतो की आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। ज्यांचा मागच्या वर्षापर्यंत प्रत्यक्ष आशीर्वाद होता, पण आज या क्षणाला त्यांचा आशीर्वाद हा अप्रत्यक्ष झाला, असे आमचे वडील ज्यांच्या नावाने शाळा महाविद्यालय आहे आरबी नाना मागच्या वेळेला इथे होते कार्यक्रमामध्ये, आज ते नाही आहेत। त्यांचं स्मरण ठेवून मी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली असं घोषित करतो। आपण जमलेले सर्व प्रमुख पाहुणे, पालकवर्ग, विद्यार्थी आणि आलेले इतर पाहुणे यांचं मी विद्याप्रबोधिनी आणि आमच्या संस्थेतर्फे हार्दिक स्वागत करतो। वर्षभरामध्ये ही एक ॲक्टिव्हिटी आहे, एकच आहे, पण वर्षभरामध्ये महिन्यातून 2-2, 3-3 ॲक्टिव्हिटी अशा असतात की ते पालकांपर्यंत पोहोचत नाहीत। म्हणजे एखादा सण असेल, त्या सणाचं महत्त्व यावं म्हणून त्यांच्या वस्तू बनवणं असेल, किंवा मामा NEP प्रोग्राम सुरू झालेला होता। पालकांना एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट सांगतोय, आता शासनाचा सिलेबस हा बदलतोय। पुढच्या वर्षापासून नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली आहे। त्या पॉलिसीचा एक महत्त्वाचा उद्देश असा आहे की प्रत्येकाला जे नॉलेज मिळणार आहे, जे शिकवलं जाणार आहे, ते आता पुस्तकी स्वरूपात राहणार नाही आहे। सगळ्यांनी याची नोंद घ्यायची, मी महत्त्वाचं सांगतो तुम्हाला। 80% प्रॅक्टिकल आणि 20% शिक्षण, असा हा कन्सेप्ट आहे। तर हा NEP प्रोग्राम पुढच्या वर्षी जो शासनाला चालू होतोय, तो आमचा शाळा सुरू झाल्यापासून ऑलरेडी सुरू आहे। म्हणजे पाण्याचं प्युरिफिकेशनचा एखादा टॉपिक असेल मुलांना, तर आम्ही उमाळ्याच्या प्लॅन्टवर त्यांना नेलं होतं। न चालू केल्यावर पाणी येतं हे माहिती विद्यार्थ्यांना, पण ते कसं येतं, त्याला सिस्टीम किती राबवली जाते, किंवा त्याचा फिल्टर प्लांट कसा असतो हे आम्ही दाखवायला मुलांना नेलं होतं। महापालिकेचा धडा आहे, महापालिकेच्या 17 मजल्यावर महापौरांना भेटायला विद्यार्थ्यांना नेलं होतं। एअरपोर्ट, विमान आपण आकाशात बघतो, पण एअरपोर्टवर विद्यार्थ्यांना आम्ही नेलं होतं। पार्लेजी खातो आपण, तो पार्लेजी बनवला कसं जातं, त्याचा साचा कसा असतो, त्याच्यामध्ये काय काय मिक्स केलं जातं हे बघण्यासाठी आम्ही फॅक्टरीमध्ये त्या विद्यार्थ्यांना नेलं होतं। हे प्रॅक्टिकल एज्युकेशन आहे। या प्रॅक्टिकल एज्युकेशन आम्ही हे पहिल्यापासून करतो, पण शासनाने आता तो पुढच्या वर्षापासून कंपल्सरी केलेला आहे। आणि या सगळ्या ॲक्टिव्हिटीमधलं ही सगळ्यात महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे ही गॅदरिंग। हे गॅदरिंग पालकांचं नाही आहे, विद्यार्थ्यांना इथे त्यांचे कलागुणांना वाव मिळावा म्हणून हे गॅदरिंग असतं। याच्यामध्ये एक चांगला आनंद होईल की आमची संस्था, आपली शाळा महाराष्ट्र शासनाचा बालनाट्य स्पर्धेमध्ये दरवर्षी भाग घेते। दरवर्षी कलाकारांना प्राईज मिळतं, पण यावर्षी असा इतिहास घडलेला आहे की जळगाव शहराच्या मागच्या 23 वर्षाच्या इतिहासामध्ये केंद्रामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये 7 प्राइजेस मिळाले, पारितोषिक मिळालेत। त्यात 2 गोल्ड मेडल आहे, त्यात 2 गोल्ड मेडल आहे। आणि राज्यावर आता 16 तारखेला त्याचा एक स्पर्धा आहे, राज्यस्तरीय स्पर्धा आहे। तर या आपलं जे हे सक्सेस आहे हे आपलं प्रॅक्टिकल एज्युकेशनमुळे आहे। ठीक आहे, पुस्तकी चालूच राहणार आहे, त्याच्यापेक्षा तुम्हाला पालकांना पण विनंती की आता आपण प्रॅक्टिकलवर भर देण्याचं एक शिक्षण तुम्ही पण लक्ष द्यायचं आहे, आम्ही तर पहिल्यापासून लक्ष देतोच आहे। तर आजचा जो कार्यक्रम आहे ह्या विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनासाठी आहे, स्टेज डेअरिंगसाठी आहे, कलागुणांना वाव देण्यासाठी आहे। तर सगळ्यांना या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो की प्रत्येक ॲक्शनला, प्रत्येक गाण्याला आपल्याला त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी टाळ्या जरूर झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी। तर एवढी काळजी घ्यायची आहे। मामांना जायचं आहे, त्याच्यामुळे मी आटोपता घेतो आणि पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो। धन्यवाद।